पण ज्यावेळी शिंदेनी तुम्हाला घेतलं इथं तेव्हा असं म्हटलं गेलं की शिंदेनी असा मास्टर स्ट्रोक मारलाय की गाडीतला माणूसही घेतलेला आहे आणि बंगल्यावरचाही माणूस आलेला आहे. त्यामुळे एक मोठा सेटबॅक या निमित्तानं उभाटाला पक्ष म्हणून देखील बसलाय. आणि तुमच्या येण्यानं अ, तुमचे जे स्वकीय आहेत आता शिवसेनेतले आहेत त्यांना पण सुखद धक्का बसला की त्यांनाही वाटलं नव्हतं की अशा नाही, नक्की पद्धतीनं. वाटलं आणि म्हणून मी बघितलं असेल की सामन्यामध्ये अग्रलेख पण माझ्याकडे आलं. पण मला हम्म. आश्चर्य वाटते की अग्रलेख ज्यांनी लिहिलं त्यांनी असं म्हटलं की पवारसाहेबांची साथ मी सोडली त्यावेळी झालं. पण पवारसाहेबांची मी साथ सोडली आणि या पक्षात आला तर घेणाऱ्यापैकी पण हेच होते. त्यावेळी पण मग तुम्ही म्हणजे मला एक समजत नाही गणित की आमच्याकडे आला तर तो चांगला, आमच्याकडनं गेला तो नालायक. असं आपल्याला कशी भूमिका मांडता येईल. माझी अशी अपेक्षा होती की ठीक आहे, मी एक पॉईंटपर्यंत काम करण्याचा भूमिका घेतली. हा माझा वैयक्तिक राजकीय निर्णय होता आणि जसं मी म्हटलं की पॉलिटिक्स इज ऑल अबाउट टू सर्व्हाइव्ह ऑल्सो. तर हम्म. ही भूमिका मी घेतली. पण आम्ही जो क्षणामध्ये पर्यंत होतो त्या क्षणापर्यंत निष्ठेने आम्ही काम केलं ना. म्हणजे अगदी जर जायचं झालं तर आम्ही सभागृहामध्ये आम्हाला जायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. आमचं असं ठरलं होतं की ते येतील त्यांच्या ऑफिसवर मी जाईन. मला शिंदे साहेबांचा फोन आला की सचिन कुठे आहे? मला साहेब सभागृहामध्ये. तुला तुम्ही सभागृहामध्ये पोचलात फॉर्म भराय? मला नाही साहेब सभागृहाच्या आत आता चाललोय. तुला सभागृहाच्या आत काय? तुला साहेब सरकारच्या विरुद्ध बोलायला माझा विषय आहे. तर शेवटपर्यंत भूमिका मी मांडली ना. माझी अशी अपेक्षा होती की आदरणीय पवार साहेबांनी ज्या अर्थी मला शुभेच्छा देण्याचं काम केलं तशी मॅच्युरिटी आपल्यातले काही लोकांनी घ्यायला पाहिजे होतं की ठीक आहे, त्यांना त्यांचा राजकीय निर्णय घ्यायचा असेल पण आपल्यातला एक सहकारी जो शेवटपर्यंत आपल्याबरोबर काम केलं राहिला आणि तो आज या पदावर जर जात असेल तर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. शुभेच्छा मला मिळाल्या पाहिजे होत्या. अशी अपेक्षा मी हे करतो. पण ठीक आहे, ती मॅच्युरिटी आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये नेहमी राहील. पण माझा स्वभाव असा आहे की मी ती कौशल्याने व्यवस्थित रीतीने पुढे कुठे ना तिकडे तरी भरून काढण्याचा प्रयत्न मी करेन.